आणि तुम्हाला देखील प्रश्न पडतो का, की हॉटेलमधल्या ग्रेव्ही एवढ्या टेस्टी कशा असतात? आज तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे. तर आज आपण चक्क 50 किलो कमर्शियल स्टाईलने ही ग्रेव्ही बनवणार आहोत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघा. तर सर्वात आधी तेलामध्ये कांदा वगैरे रोस्ट करायला सुरुवात करायची आहे. तसेच एका बाजूला टोमॅटो देखील बॉईल करून पिसायला घ्यायचे आहे. जवळपास अर्धा पाऊण तास कांदा भाजल्यानंतर आपला कांदा गोल्डन ब्राऊन झाला. त्याच्यामध्ये आपण हळद वगैरे टाकून घेतली होती. त्याच्यानंतर काय साईडला तेलामध्ये खडे मसाले वगैरे परतून घ्यायचे आणि लगेच जिंजर गार्लिक पेस्ट देखील त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि ही छान अशी रोस्ट करायची. त्याच्यानंतर हे जवळपास 5 ते 6 जिन्नस घालून मसाले बनवलेले आहेत. त्याच्यानंतर लगेच तेलामध्ये हे मसाले घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आणि परतवताना कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करायचा नाही, कारण खाली करपू शकतो. व्यवस्थित मसाला रोस्ट करून त्याच्यामध्ये आपण ती पिसलेली टोमॅटोची प्युरी देखील ऍड करून घ्यायची आहे आणि त्याला तेल सुटेपर्यंत छान असं बॉईल करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण ही जी पिसलेली ग्रेव्ही होती, बेस ग्रेव्ही, ती आपण ह्याच्यामध्ये ऍड करून घ्यायची आहे. छान प्रकारे मिक्स करून बॉईल होईपर्यंत वाट बघायची आहे. तर इकडे ही ग्रेव्ही बॉईल होते तोपर्यंत मला फॉलो करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये शेवटची स्टेप म्हणजे ह्याच्यामध्ये आपण व्हाईट ग्रेव्ही देखील ऍड करायची आहे. जास्त प्रमाणात करायची नाही, पण चव मेंटेन होण्यासाठी आपण ऍड करायची आहे. आणि अशा प्रकारे आपली ऑनियन ग्रेव्ही बॉईल करून रेडी होत आहे. तुम्ही बघू शकता अशी खळखळती ग्रेव्ही असल्यामुळे थोडी काळजीच घ्या, अंगावर देखील उडू शकते. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये आणि अशाच नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायचा.